आणि राज्यामध्ये सध्या हिंदी भाषेच्या सक्तीवरनं राजकीय वाद पेटलेला असताना शरद पवारांनी सुद्धा हिंदीच्या सक्तीला विरोध केलेला आहे। हिंदीची सक्ती केली जाऊ नये पण त्याचा द्वेषही नसावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। तर मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असून हिंदीची सक्ती होऊ देणार नाही असा थेट इशारा मनसेनं यापूर्वीच दिलेला आहे। हिंदी सक्तीला शरद पवारांचा विरोध। सक्ती असू नये पण हिंदी भाषेचा द्वेष करणे तसे हिताचं नाही, विद्यार्थ्याचे। उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा। हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही, करायची असेल हिम्मत तर देवेंद्र करून बघा। मनसेचा हिंदी सक्तीला विरोध कायम। या आडमार्गाने हिंदी भाषाची जी सक्ती केली जाते याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक हा रस्त्यावर उतरून विरोध करेल। राज्यात इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलाय। सरकारच्या या निर्णयावरून राजकीय वादंग सुरू झालं असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवलाय। राज्यातील इतर पक्षांनीही सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध करावा असं आवाहन राज यांनी केलंय। आता या वादात शरद पवारांनीही उडी घेतलीय। हिंदी सक्तीला त्यांनी विरोधच केलाय। सक्ती असू नये पण हिंदी भाषेचा द्वेष करणे तसे हिताचं नाही, विद्यार्थ्याचे। सक्ती असू नये, शेवटी त्याला हवंय ते त्यांनी करावं। त्याच्या पालकांनी जे काही त्यांना मार्गदर्शन केलं त्यानुसार निर्णय घ्यावा। ही सगळं हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे त्याचे जवळपास 55 ते 60% लोक हिंदी बोलतात। त्यामुळे सुसंवाद ठेवण्याच्यासाठी या भाषिक द्वेष करणं योग्य नाही, पण त्यावर सक्ती करणे हे योग्य नाही। शिवसेना, उबाठा आणि काँग्रेसनं हिंदी सक्तीला विरोध केला असून हिम्मत असेल तर सक्ती करून दाखवाच असं आव्हान ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिलंय। हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही, करायची असेल हिम्मत तर देवेंद्र करून बघा। हिंदीचं आमचं काही वैर नाहीये, पण सक्ती कशासाठी करता? हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळनाडूमध्ये जाऊन बघा ना, नुसतं तुम्ही उच्चार करून बघा, बघा काय करतात ते। अजून तुम्ही हिंदी सक्तीची गुजरातमध्ये केली की नाही मला कल्पना नाही। मग गुजरातमध्ये करा ना, तिकडे जाऊन बसा, तिकडे ते काय सू करायचे। हो, शाळा खोल्या नाहीत महाराष्ट्रामध्ये पोरांना बसायला। फडणवीस गुरुजी गेले होते पोरांना शाळेमध्ये शिकवायला। शाळा खोल्या नाही आहेत महाराष्ट्रात, झाडाखाली बसतात, गाईच्या कोठ्यात बसतात पोरं। गरिबाच्या पोरांसाठी शिक्षण राहिलं नाही। त्यामुळे हे सगळे मुद्दे हिंदी मराठी हे सगळे आता बंद करा। हिंदी विरोधात मनसेची आक्रमक भूमिका कायम आहे। येणाऱ्या आठवड्याभरामध्ये सह्यांची मोहीम असेल, निदर्शनं असतील, जनजागृती असेल, त्यासाठी शाळांच्या बाहेर पालकांच्या कॉर्नर मिटिंग घेणं असेल, हे असा भरगच्च आंदोलनाचा कार्यक्रम हा पुढच्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांतर्फे राबवला जाणार। दरम्यान विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी काय उत्तर दिलंय पाहूया। दोन भाषा सक्तीच्या, एक भाषा ऐच्छिक, त्यात काय राजकारण करायचं? कोणाला 150 वर्ष राज्य ज्यांनी केलं त्यांची भाषा चालते आणि या देशातला अधिक वर्ग, उत्तर भारत सगळं अधिक वर्ग जी भाषा बोलतो देशामध्ये जायला एक कॉमन लँग्वेज आहे, तर हिंदीला विरोध, इंग्लिशला विरोध करा। बघा, घराघरातून पालक तुम्हाला हाकलून नव्हते। एकूणच हिंदी सक्तीवरून उडालेला राजकीय वादाचा हा धुरळा इतक्यात खाली बसणार नाही हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।